दिव्यांग बांधवांना भत्ता तात्काळ खात्यावर वर्ग करू अशी ग्वाही उपायुक्त वैभव साबळे यांनी दिली आहे। मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने अपंगांना शासन निर्णयानुसार सुविधा द्या, भत्ता वर्ग करा या मागणीसाठी महापालिकेवर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी प्रशासनाने आश्वासन दिले। महापालिका क्षेत्रामध्ये अपंगांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असून समाजातील दुर्लक्षित घटक म्हणून त्यांच्याकडे अन्य समाज पाहतो। इतर समाजाबरोबर त्यांची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा या क्षेत्रात प्रगती करायची असेल तर शासन निर्णयानुसार ताबडतोब त्यांना सेवा सुविधा मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे। वारंवार अपंग बांधवांनी आपल्याला निवेदन दिली आहेत। मदनभाऊ पाटील युवा मंचाचे काल अपंगांच्या मागण्यांसाठी मोर्चा काढत मागण्यांचं निवेदन दिलं। दिव्यांगांचा 5% राखीव निधी इतर ठिकाणी खर्च केला जातो, तो पूर्णपणे थांबवून सर्वच निधी दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावा। महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करण्यात यावेत। दिव्यांगांना विनाअट घरकुल मंजूर करावेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धर्तीनुसार पेन्शन योजना दिव्यांगांना देण्यात यावी। दिव्यांगांची घरपट्टी माफ करण्यात यावी। दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहनात्मक मानधन दरवर्षी देण्यात यावं यांसह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षाही मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला।